ध्यास, चिकाटी, कष्ट याचे जिवंत उदाहरण म्हणजेच पिंपरी पेंढार, जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील नवलेवाडीच्या ग्रामस्थ आणि पिंपरी पेंढार सोशल फाउंडेशन यांनी राबवलेले हे गायरान माळरानावर ही आलेली फळझाडाची मोठी बाग. गेले कित्येक वर्ष ह्या गायरानावरती ही सगळी मंडळी अगदी पहिल्या काही ग्रामस्थांपासून तर आत्ता सगळ्या युवा पिढीपर्यंत सगळ्यांनी इथे कष्ट घेतले आणि ह्या माळरान अतिशय हिरवेगार फुलवले. आपण पाहू शकता या ठिकाणी ही कशी झाडं बहरलेली आहेत. इथे फळझाडं, फुलझाडं, अनेक प्रकारची झाडे, वनस्पती या ठिकाणी लावलेल्या आहेत. पाहू शकता या ठिकाणी या माळरानावरती पाण्याचा योग्य वापर करून अतिशय छान प्रकारे हे अगदी माळरान इथे ग्रामस्थांनी, सोशल फाउंडेशननी असं बहरलेलं आहे. आणि याला लागते ती इच्छाशक्ती, आणि ती इच्छाशक्ती या सगळ्या ग्रामस्थांकडे होती, त्या सोशल युथ फाउंडेशनकडे होती. याला त्यावेळी फॉरेस्टचा, वन विभागाचा या ठिकाणी ऊर्जा प्रकल्प येणार होता, परंतु यांनी इथे झाडे लावलेली होती आणि त्यांनी ठाम या ठिकाणी विरोध केला आणि त्या विरोधाला यश आलं. आणि येथील हे सगळं हे गायरान आहे, इथे हिरवेगार आता करण्यात आलेलं आहे. याला संघर्षाला यश आलं आणि इथे आता पाहू शकता कशा प्रकारे ह्या माळरानावरती, ह्या गायरानावरती अतिशय ही सगळी फळझाडं, ही सगळी आयुर्वेदिक झाडं अतिशय छान. आणि याला हे कष्ट पाहू शकता, ही सगळी मंडळी कसं कष्टाने अगदी भर उन्हात ह्या झाडांची ही निगा राखताना दिसत आहे. येथे आंब्याच्या झाडांना आता ही फळं लागलेली आहेत आणि येथील ही सगळी मंडळी कष्ट करून हे संपूर्ण गायरान हिरवेगार क्रांती येथे केलेली दिसत आहे. आणि पाहू शकता ही सगळी झाडं बहरलेली दिसत आहेत. पूर्वी ह्या माळरानावरती आम्ही लहान असतो त्यावेळी क्रिकेट खेळायचो आणि इथं कुसळं आणि याची पूर्ण असं भकास असं गायरान होतं आणि त्याच्यावरती आता ही हिरवीगार झाडे बहरलेली आहेत. पाहू शकता कशा प्रकारे ही सगळी झाडे आहेत. आंब्याची झाडे आहेत, नारळ आहे, सफरचंदाची पण झाडे आहेत आणि त्याचं हे सगळं पाणी देऊन सगळे कष्ट करून ही सगळी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे ही जपलेली झाडे आता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दिसत आहेत. इथे अनेक ठिकाणाहून चे ग्रामस्थ या झाडांची पाहणी करण्यासाठी येते. पाहू शकता इथे कसे हे आंबे आलेले आहेत. आंब्याच्या झाडाला अगदी हे सगळे पिंपरी पेंढारचेच, नवलेवाडीचेच हे सगळे ग्रामस्थ, हे भूमिपुत्र या माळरानावरती येऊन या सगळ्या झाडांची कसे बहरले आहे याची पाहणी करताना दिसत आहेत. अतिशय मन प्रसन्न करणारं हे सगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि याचा हेवा वाटतो जुन्नर तालुक्यातील ह्या नवलेवाडी ग्रामस्थांचा. जे छान पद्धतीने फुलवलेलं गायरान तुम्ही पाहू शकता. विविध प्रकारचे झाडे, फळझाडे, आंबे, नारळ, त्याचप्रमाणे सीताफळ याची सगळी झाडे या ठिकाणी लावलेली आहेत. आणि ह्या नवलेवाडी ग्रामस्थांचा आणि सोशल युथ फाउंडेशनचा 10,000 झाडं या ठिकाणी लावण्याचा मानस आहे. आणि या ठिकाणी आता जून महिन्यामध्ये पुन्हा एकदा यावर्षी झाडे लावण्यात येतील. म्हणजे दिवसेंदिवस याची व्याप्ती अतिशय वाढत चाललेली आहे. आणि या ठिकाणी इथे नवलेवाडीचे जे ग्रामस्थ आहेत, म्हणजे मुंबईकर आहेत, नाशिककर आहेत, त्या ठिकाणी इथे मदतीचा ओघ इथे असलेल्या विविध संस्था, श्रीनाथ पतसंस्था असेल, बाकी श्रीनाथ फाउंडेशन असेल आणि नवलेवाडीचे सगळे ग्रामस्थ, पिंपरी पेंढार ग्रामस्थ यांच्याकडूनही ह्या फुललेल्या या माळावर मदतीचा ओघ सुरू आहे. आणि भविष्यात इथे फार मोठ्या प्रमाणावर इथे झाडे आपल्याला दिसणार आहेत आणि हिरवगार संपूर्ण हे सगळा परिसर अतिशय मनमोहक असं दिसणार आहे. पाहू शकतो तुम्ही पलीकडे डोंगर आहे आणि डोंगराच्या ह्या कुशीत वसलेलं हे पूर्ण गायरान नवलेवाडी ग्रामस्थांनी आणि सोशल युथ फाउंडेशननी फुलवलेलं असं हे गायरान आहे.
गायरानावरती हे पूर्ण फळे, आंब्याची झाडे आणि इतर झाडे या ठिकाणी बहरलेले आपल्याला पाहायला मिळतात. असाच ह्या नवलेवाडी ग्रामस्थांचा आणि सोशल यूथ फाउंडेशनचा हा पूर्ण जो ज्यांनी केलेले हे काम आहे, हे इतर गावांनी घेण्याची गरज आहे. पहा हे कसे आंबे या झाडांना लागलेले आहेत आणि भविष्यामध्ये या ठिकाणी फार मोठं संपूर्ण परिसर हिरवागार झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि याला हवी असते ती अगदी प्रतिकूल परिस्थितीतून सगळं करण्याची इच्छाशक्ती, ध्यास, चिकाटी आणि कष्ट करण्याची जिद्द असावी लागते. हे यातून ह्या ग्रामस्थांनी हे दाखवून दिलेलं आहे आणि याची दखल वेगवेगळे गावकरी आणि गावातील नागरिक घेतल्याशिवाय राहणार नाहीत. या संपूर्ण ह्या नवलेवाडी ग्रामस्थ, सोशल यूथ फाउंडेशन आणि पिंपरी पेंढार ग्रामस्थांनी फुलवलेले हे संपूर्ण माळरानावरती गायरान हा पूर्ण जुन्नर तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरणार आहे. आणि येत्या जून महिन्यात या ठिकाणी अजून काही झाडं लावण्याचा मानस ह्या संपूर्ण मंडळींचा आहे आणि तो आत्ता लवकरच पुन्हा एकदा अंमलात आलेला दिसेल. या संपूर्ण या नवलेवाडी ग्रामस्थांना आणि संपूर्ण या सोशल यूथ फाउंडेशन आणि पिंपरी पेंढार ग्रामस्थांना सलाम. संपूर्ण ग्रामस्थांबरोबरच येथे सगळे देखभाल करणारे प्रमोद ढगे आणि गीताराम पादीर